मतदारसंघातून प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यातून ज्याला कडवट शिवसैनिक म्हणून असल्या उन्हातानात आज आपल्याला एका निर्णयाकडे येण्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून पेशंट हॉस्पिटलमध्ये तसंच सोडून या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माजी खासदार रवींद्र गायकवाड सर, आमचे आमदार साहेब ज्ञानराज चौगुले साहेब, त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे तमाम पदे पदाधिकारी, वैयक्तिक नावं घेत नाही कोणाचे, आमचे जिल्हा प्रमुख, समन्वयक, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, संघटक, आमची महिला आघाडी, जिल्हा प्रमुख, त्यांच्या सर्व तालुका प्रमुख, त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या, आणि या सगळ्यापेक्षा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना गावागावात खेड्याखेड्यात बळ देणारा, ताकद देणारा हा समोर बसलेला माझा कडवट शिवसैनिक, यांना माझा मानाचा मुलगा. खरं तर 26 जानेवारी 2024 पासून आपले जिल्हा प्रमुख आणि धनंजय सावंत यांनी आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आपण सविधे भारतात पहिल्यांदा कार्यालय होईल. जर कुठं सुरू झाला असेल ह्या निवडणुकीचं 2024 लोकसभेचं, तर ते धाराशिवमध्ये सुरू झालं. त्याचा नारळ आपण उठवला आणि त्याचं एकच कारण होतं की पारंपरिक पद्धतीनं आपल्या सरांनी आता सांगितलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2-2, 3-3 मंत्री, 2-2, 3-3 मुख्यमंत्री, या 2-3 जिल्ह्यातले सगळे दिग्गज पदाधिकारी, हे असं म्हणेन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरदार सरांच्या विरोधात एकवटले असताना गल्लोगल्लीत शिवाजी महाराजांचा गणविकावा करणारा माझा शिवसैनिक या ठिकाणी दाटमानेनं उभा राहिला आणि ती खिंड लढवली. जय पराजय ह्याला आम्ही म्हणत नाही, तो होत असतो, येत असतो, जात असतो. तेवढ्या असल्या पराजयाने कुठल्या जयानं उन्माद होणाराही माझा शिवसैनिक नाही आणि पराजयाला खचणाराही माझा शिवसैनिक नाही. म्हणून हा शिवसैनिक आहे. याचं वर्णनच करता येणार नाही, याची दिशाही कुणाला कळणार नाही. आणि म्हणून हा धाराशिव जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात कडवट शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण ते हा कुणापुढेही वागणार नाही, कुणापुढेही नतमस्तक होणार नाही. स्वतःच्या स्वाभिमानानं घरात आपल्या मडक्यातलं तांब्यावर पाणी पिऊन झोपेल, पण कुणापुढे झुकणार नाही. ही या शिवसैनिकाची जात आहे. म्हणून हा शिवसैनिक. आणि म्हणून यापुढं आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला आलो त्यावेळेसही सर तुम्ही होता, तुमचे आमदार साहेब होते, माझ्या शिवसैनिकांची खंत मी बोलून जातो. याचा अर्थ आम्ही महायुतीतनं काहीतरी वेगळा विचार मानतोय किंवा महायुतीच्या बाजूने काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही चाललोय असं अजिबात नाही. पण माझ्या शिवसैनिकांचं दुःख, माझ्या गल्लीमुळातला शिवसैनिक, खेड्यातला गट शिवसैनिक, माझ्या बांधावरचा शिवसैनिक, याचं दुःख काय, याची व्यथा काय, हे सर्व नेते मंडळीला करणं गरजेचं होतं आणि ते तुमच्या माध्यमातून आम्ही ते काम केलं. कारण इतिहास आहे आपल्या जिल्ह्याला आणि त्याच्यामुळं ते कुठेतरी मान्य गरजेचं होतं. आणि म्हणून नेत्याला थोडी अडचणी असतात बोलण्यासाठी. आपण कार्यकर्ते आहोत. हे मंत्रीपद वगैरे वगैरे हे आम्ही मानणाऱ्यापैकी फारसा नाही. मला काय त्याची गरज नाही, हात आम्हाला म्हटलं नाही. शिवसैनिक हे जे पद आहे त्या पदासारखं दुसरं कुठलंही पद नाही. हे बाळासाहेबांच्या शिकवण. आणि म्हणून बाळासाहेबांच्या शिकवणीतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आतापर्यंत 1988 पासून आतापर्यंत सावंत कुटुंब त्याच्याशी बांधिलकी दाखवतं आणि त्या पद्धतीने काम करतं. सोलापूर जिल्ह्यात माझी एक मागे सभा झाली होती 3 महिन्यात. त्यावेळेसही मी माझी व्यथा करून दाखवली की शिवसेना बाळासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच्यापासून कुठेतरी फारकत घेतली की काय
ही शंका मी उपस्थित केली होती. कारण माझा तो स्वभाव आहे, तोंडावर मी स्तुती करत नाही, मला चमचेगिरी करायची सवय नाही. जे वास्तव आहे ते नेत्या पुढे मागण्याचा माझा स्वभाव आहे. आज मी पक्षात आहे इथपर्यंत ठीक आहे. उद्या ह्या बोलण्याला माझी हक्कपट्टी झाली तर मी त्याची अजिबात चिंता करत नाही. कारण मी जे बोलतो, मी जे वागतो, मी जे करतो हे फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या चरणाची शपथ घेऊन टाकतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याला सावंत कुटुंबाची बांधणी, याच्या बाहेर आणि म्हणून माझ्या शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकला पाहिजे. सरांनी आपल्याला सांगितलं, माझा शिवसैनिक राष्ट्रवादीच्या दारात जाऊन उभा राहणार नाही. माझ्या शिवसैनिकाची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. सर, बाळासाहेबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, माझा शिवसैनिक 2 रुपयासाठी किंवा यंत्रणेसाठी कुणाच्याही दारात झुकणार नाही. हात पसरणार, दुसऱ्याची गरज नाही. दुसऱ्या 3-4 मतदारसंघाची जरी जबाबदारी दिली, या शिवसैनिकांच्या आशीर्वादानं, ह्यांच्या कृपेनं त्या ठिकाणी सुद्धा आपण भगवा भगवल्याशिवाय जाणार नाही. हे सगळे नेते सगळ्या नेते मंडळीला. आणि म्हणून मला तरी असं वाटतं, एका लोकांना बाई म्हातारी होत नाही. सर, बरोबर आहे का? ह्या पंचवार्षिकला 2024ला धनुष्यबाण मशीनवरनं काय ठेवलं, म्हणून आम्ही खचणार. आमच्याकडे सहनशीलता आहे, आम्ही वाट बघतो. लोकांना वाटलं असेल सावंत साहेब तिकिटाच्या ह्याच्या बाबतीत झालं, हे सगळे 5-6 हजार कार्यकर्ते होऊन गेले. आमचा नितीन लांडगे त्या ठिकाणी होता, आमचा खापे होता. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना इथली वास्तव परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला. पण सर, आमदार साहेब, आपले संपर्क खोचरे साहेब, आस्थनीतले निकाली काही ठिकाणी असतातच, प्रत्येक ठिकाणी. आलं लक्षात? शिवाजी महाराजांचा त्यावेळेस सूर्याची पिसाळ सुद्धा होताच, एक काउंटर पार्ट असतोच. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला. त्याने आपल्याला काय केलं? कारण तुम्ही फक्त तिकीट देणार आहात, मतं देणारा हा माझा सर्वसामान्य शिवसैनिक. त्यांच्या जीवावरती आम्ही बोलतो, मित्राच्या जीवावरती बोलत नाही. आणि म्हणून गेलं तिकीट, जाऊ द्या, पण महायुतीतच राहिलं हे नशीब. पाय दिलं नाही कोणाला, आपण पाय दिला नाही. आणि म्हणून तमाम शिवसैनिक अण्णाने सांगितलं असं की वाट बघत होता, काय भूमिका घ्यायची. पण सरांनी मग ते सांगितलं, 2014 ते 2024 पर्यंत गेल्या 10 वर्षातला आपण जर बघितलं, काय पद्धतीचा विकास झाला, काय पद्धतीचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. सर्व ठिकाणी रोडचं कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने झालं, एअरपोर्ट कसं झालं. 2 मिनिट थांबतो. आपल्या धाराशिव जिल्ह्याचे तुळजापूरचे आमदार माननीय राणादादा पाटील, आमचे मार्गदर्शक बसवरावजी पाटील साहेब, आमचे सहकारी सुनील बालक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आता व्यासपीठावर येत आहेत. मी माझ्या तमाम धाराशिवच्या शिवसैनिकांतर्फे, माझ्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं.
मी स्वागत करतो. जसं कीर्तन सांगताना ओवीचा आपण एक निरूपण करतो, असं थोडं ब्रेक होतं, पण माझं ब्रेक होणार नाही, कारण मी संप्रदाय म्हणतात परत त्या ओवीला लोक माझी चिकाटी चालूच होणार. आणि म्हणून जे आतापर्यंत आपण बघितलं भोगलं आणि त्याही फॉर्म भरायच्या वेळेस सर्व नेते मंडळींना मी अवगत केलं, ते कुणाला धमकी नव्हती किंवा काहीतरी आमची खतखत आहे असंही नव्हतं. अजितदादांनी आपल्या मीडियाला सांगितलं की सावंत साहेबांची ही खंत आहे, खतखत नाही, खंत आहे. आणि आमची खंत नेते मंडळी समोर आम्ही बोललंच पाहिजे, पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत नेते मंडळीला समजणार कसं की शिवसेनेचं या ठिकाणचं दुखणं काय, आणि आम्ही तो दाखवण्याचा एक आपण प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी आपले आमदार राणासाहेब, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही त्याच दिवशी स्टेजवरतीच कल्पना करते की माझा शिवसैनिक हा कडवट आहे, त्याच्या भावना दुखावलेल्या गेल्या आहेत. जोपर्यंत तुमच्या वरिष्ठ तीन नेते दादा आणि मी आपली बैठक होत नाही तोपर्यंत माझा शिवसैनिक प्रचारात उतरणार नाही. आणि मग मागच्या रविवारी तुम्हाला वाटलं असेल की सर फॉर्म मध्ये निघून गेले. आता हे वैयक्तिक कारण आहे, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुम्ही माझा श्वास आहात, तुमच्याशी शेअर करायला काय हरकत नाही. ज्या दिवशी मी शनिवारी या ठिकाणी फॉर्म भरायला शुक्रवारी आलो त्या दिवशी मला त्रास होत होता किडनीचा. मी थांबलो. मल्हार दादांचे पुत्र माझ्याकडे आले, त्यांना सांगितले की उद्या माझं ऑपरेशन आहे. आज मी फॉर्म भरायचा म्हणून आलो, पण उद्या मला ऍडमिट होऊन मला ऑपरेशन करावं लागेल. मी तात्काळ गेलो. दुसऱ्या दिवशी जहांगीरला ऍडमिट होऊन माझं छोटंसं ऑपरेशन मी त्या ठिकाणी केलं. पुन्हा वरिष्ठ नेत्यांचे फोन आले की आपल्याला रविवारी भेटावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल. आणि तशाही परिस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता मी पुण्यावरून नागपूरला निघालो. दादांना जॉईन केलं संभाजीनगरला. तिथून आम्ही नागपूरला 11 वाजता पोहोचलो. अजितदादा, मी आणि आपले राणा पाटील साहेब यांची त्या ठिकाणी 1-1.5 तास मिटिंग झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वर्ध्याला होते. आम्ही रात्री 2-2:30 वाजता वर्ध्याला पोहोचलो. त्या ठिकाणी 3:30-4 पर्यंत राणादादा, मी आणि उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांची मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये माझी जी व्यथा आहे, माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे ते दादांना माहित आहे. मी त्या ठिकाणी परखड मांडलेलं आहे. एवढंच मी आज तुम्हाला सांगतो, एवढंच सांगतो. कारण माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे, मला पहिलं त्या तिकिटाच्या वेळेस तोही किस्सा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. की दादाने ऑफर केलं की धनंजयला आपण राष्ट्रवादीचं तिकीट देऊ, तुम्ही त्यांना पटकन घेऊन आपण लगेच त्यांच्यात प्रवेश करू आणि ते देऊ. म्हणलं दादा, मी जर विधान परिषदेवरनं कुठून तरी आलो असतो किंवा मला डेप्युट केलं असतं, त्यावेळेस मी माझा एकट्याचा निर्णय मी स्वतः घेतला असतो. ठीक आहे, घेतला, चला निघालो. पण आज अख्खा धाराशिव जिल्ह्यातले 20 लाख माझा शिवसैनिक माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो. मी एकटा ह्या निर्णयाला घेऊ शकत नाही. माझ्या शिवसैनिकांना विचारल्याशिवाय